खूप कमी माणसं असतात आपल्या आयुष्यात जी फक्त आपलं बोलणं ऐकून घेत नाहीत, तर आपल्या मनात दडलेलं दुःख, भीती, गोंधळ सगळं शांतपणे समजून घेतात. आपण काहीच न बोलता गप्प बसतो, तरी त्यांच्या नजरेतून आपली अवस्था ओळखतात. आपल्या चुका दाखवतात, पण टोचून नाही तर प्रेमाने समजावून सांगतात. कारण त्यांना आपलं हरवणं परवडत नसतं. कठीण काळात सगळे दूर जातात, तेव्हा हीच माणसं आपल्याजवळ ठामपणे उभी राहतात. हातात हात घालून मी आहे असं सांगतात. हक्काची माणसं ही स्वार्थासाठी नाही तर नात्यासाठी जगतात. त्यांना आपली यश अपयश मोजायची नसतात. त्यांना फक्त आपण ठीक आहोत का हे जाणून घ्यायचं असतं. त्यांच्यासोबत असताना मन मोकळं होतं, ओझं हलकं होतं आणि आयुष्य थोडं सोपं वाटायला लागतं. अशी माणसं आयुष्यात असणं हीच खरी श्रीमंती आहे. कारण जग तर विरोधात गेलं तरी आपली हक्काची माणसं आपल्या बाजूने ठाम उभी राहतात. तर चला, शुभ सकाळ सगळ्यांना. कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा रोज तीच कामं, रोज तीच आवरावर, पण ह्याच्यापासून सुटका कुणाला भेटली? किती कंटाळा आला म्हटलं तरीही, कितीही बोरिंग वाटलं तरीही, आणि कितीही समज भाजीला नसेल असेल तरीही, कामाला जायचं असेल तरीही, घरी राहायचं असेल तरीही, ह्या कामापासून आपल्या रोजच्या सुटका कुणालाच नाही आहे. काही जरी असलं तरी बी आपल्याला ती कामं मात्र उठून रोज रोज तीच कामं आपल्याला करायची असतात. म्हणून त्या कामाला न कंटाळता आपण थोडासा कंटाळा न करता आपल्याला ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व व्हावंच लागतं आणि ह्या कामापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. तर चला, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळची ही जी धावपळ म्हटलं तर आपली असते चहा पाण्याची. तर सगळ्यांचे ब्रश वगैरे करून झालेले होते. प्रेस वगैरे घेतला होता आम्ही दोघांनी, पण प्रेस घेतल्यावर चहा घ्यायचा नसतो. पण चहा कुठे सुटतोय? तर चहा हा सगळ्यांना लागतोच. असं म्हणतात ना, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा मात्र सगळ्यांना हवाच असतो. आणि ह्यांनी एकदम सुधारित भाषेत बोलती मुली घरी आले की आमच्या नुसती चिडचिड करते. बरोबर आहे, तिचं काय चुकलं विचारायचं. काल मी कामावर असताना माझ्या लेकीनं मला फोन केलं होता. मला विचारलं होतं की आई, स्वयंपाक काय करायचा? मी म्हटलं काही नको करू, तुला अभ्यास वगैरे असेल तर अभ्यास कर, भेटला वेळ तर कणिक वगैरे मळून ठेव. मग घरी आल्याच्यानंतर काय झालं, थोडंसं म्हणजे मला यायला उशीर झाला आणि ती कणिक मळत होती. म्हटलं तुला येऊन तर 1 तास झाला आणि तू अजून कणिकच मळतेस का? मला म्हणली, आई तू किती हे बोलतीस गं, कंपनीत गेल्यावर थोडंसं वेगळं बोलतीस, घरी आले की आमच्यावर चिडचिड करतीस, जाताना सांगतेस की तू जेवढं होईल तेवढंच कर, राहिलेलं सगळं मी करेल आल्यावर, आणि आलं की म्हणतेस हे केलं नाही ते केलं नाही. त्याचं मला हसू येत होतं आणि चहा करताना मी तेच त्यांना सांगत होते की मला दीदी आपली असं बोलत होती म्हणून. तर म्हटलं हो. ते म्हणले बरोबर आहे तिच्यावालं, तू करतेसच तसं. मला बोलली की तू कंपनीत गेल्यावर थोडंसं स्मार्टली आणि थोडंसं शांतपणाने बोलतेस आणि घरी आलं की आमच्यावर चिडचिड करतेस. मला आत्तासुद्धा सांगताना तुम्हाला हसायला येते आणि तेव्हा पण बोलत होती तेव्हा हसू येते. अजून एक वेळेस असंच झालेलं, म्हणजे बऱ्याच वेळेस मी आईला वगैरे फोनवर बोलताना ह्यानं मला म्हणायची, सगळ्यांना समजून सांगते सागर, सगळ्याशी किती ह्यानं बोलतेस एकदम म्हणजे, आणि घरी म्हटलं आमच्यावर नुसतं चिडचिड करतेस, तर असं का? तर बरोबर आहे तिच्यावालं सुद्धा. कारण कसं आहे ना, आपण काही गोष्टी हाताळताना आपली रिॲक्शन थोडी वेगळी असते आणि काही गोष्टी ऐकल्याच्या नंतर आपण समजून सांगतो ते थोडंसं वेगळं असतं. जसं की आपण म्हणतो ना, कुठलाही निर्णय घेताना आपण पटकन दुसऱ्याला सांगतो, पण ज्या वेळेस स्वतःचा निर्णय घ्यायचा ना, त्यावेळेस तेवढे आपण परफेक्ट नसतो किंवा तेवढा परफेक्टली आपण निर्णय घेत नसतो. मग तेवढाच जर कॉन्फिडन्सफुल आपण जर दुसऱ्याला बोलत असेल तर तेवढा आपल्याही स्वतःच्या बाबतीत असायला हवं. तर आपण तसं नाही करत. पण दुसऱ्याला समजून सांगताना बरोबर आहे, खूप म्हणजे कॉन्फिडन्सली बोलतो की बाबा तू असं नाही असं कर, बाबा तू असं नाही असं कर. पण स्वतःच्याच बाबतीत हा कॉन्फिडन्स जो असतो ना, तो आपला कमी होतो. तर हे सुद्धा मी खूप वेळेस ऐकलेलं आहे आणि माझ्याकडून सुद्धा असं होतं बऱ्याच वेळेस. कारण आपल्याला असं वाटतं की एक गोष्ट जी आपण, एक निर्णय जो आहे तो कधी चुकीचा ठरेल किंवा कधी हे होईल, त्यासाठी करताना विचारपूर्वक करावा म्हणून आपण खूप त्याचा विचार करतो, खूप चौकशी वगैरे करतो आणि
ज्यावेळेस दुसऱ्याला सांगायचं त्यावेळेस एवढं म्हणजे पटकन बोलून जातो, पटकन ठामपणे सांगतो, तसं स्वतःच्या बाबतीत आपल्याकडून नाही होत. तर त्यामुळेच कदाचित असंच तिलाही वाटत असावं की दुसऱ्यांना समजून पटकन सांगते आणि स्वतः मात्र तेवढं म्हणजे हे करत नाही आहे, लगेच चिडचिड वगैरे करत राहते. तर चला ह्या गोष्टी रोजच्याच आहेत आणि रोजच होत असतात आपल्याकडून थोड्याफार तरी. तर हसी मजाक ही आपली चालायचीच असते. तर असं ह्यांनी मला हळूच बोलले की मी रात्री काय केलं होतं, पालकाची भाजी केली होती आणि पालकाची भाजी ह्यांना भाजीपाला आणावासा वाटतो, सगळ्यांना वाटतं हिरवा पालेभाज्या आपण खायला पाहिजे, पण एक दिवस भाजी केली की दुसऱ्या दिवशी कंटाळतात आणि 2-3 भाज्या जर एकत्र आणल्या तर मग त्या भाजी करण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय असतो दुसरा, आपल्याला भाजीही करावंच लागते. पण ज्यावेळेस आपल्याला एखादी वस्तू खावीशी वाटली त्यावेळेस पटकन कोणी सांगणार नाही, किंवा सांगितलं एखाद्या वेळेस तर मग नको राहू दे असं पण म्हणणार. तर लगेच मला म्हणतात की ही पालक मी ह्याच्यासाठी आणली होती की मला पालक भजी खायची होती आणि खिचडी खायची होती रात्री. मी खिचडी तर केली होती पण यांनी सांगितलं नव्हतं, त्यामुळे मग मी काय केलं, पालक भजी केली नव्हती. थोडीशी पालकाची तेला मिठाची भाजी आणि तेला मिठाची थोडीशी तिखटा मिठाची अशी, म्हणजे ह्यांना तेला मिठाची भाजी जास्त प्रमाणात आवडते आणि मुलांना थोडंसं तिखट टाकून हे करून, लहान्या मुलाला चरकट वरकट तिखट खायला आवडतं आणि त्यासाठी दोघांना पण थोडीशी तिखट आणि थोडीशी तेला मिठाची अशी बनवली होती. आणि मग सकाळी तसं म्हटलं तर म्हणलं चला जाऊ द्या, नाश्त्यापुरते का होईना मग आपण पालक भजी करूया. तर अर्धी भाजी राहिलेली होती तर त्याची मी अर्ध्या भाजीची पालक भजी बनवण्यासाठी भाजी चिरून घेतली, थोडेसे त्याच्यामध्ये जिरे टाकले, कांदा चिरून घेतला आणि थोडंसं हिरवी मिरची मीठ टाकून वाटण काढून घेतलेलं आहे. लसूण माझ्याकडचा संपलेला होता तर म्हटलं चला भजे करूया. आणि एकीकडे काय केली, कारले चिरून घेतले. कारले भावाने दिले होते मला आणि थोडेसे पिवळे होते, त्यामुळे म्हटलं हे पण ठेवायला चालणार नाही तर त्यासाठी ते पण पटपट चिरून घेतले आणि एकीकडे कारले परतायला टाकले आणि एकीकडे भजी करण्यासाठी घेतलेली आहेत मी. तर गॅसवर असा राडा कुणाकुणाचा होतो, माझं तर पूर्ण किचनच भरतं स्वयंपाक करेपर्यंत, कारण चहा पाणी स्वयंपाक सगळीच आवरावर ही आपल्याला एकेच वेळेत करायची असते, तर त्यामुळे थोडाफार गर्दा हा गॅसवर होतोच माझ्या. तर चला, असे मल्टीटास्क हा आपल्याला प्रत्येक स्त्रीला पार पाडावाच लागतो, कारण सकाळी स्वयंपाक करा म्हटलं की सकाळी घाई सगळ्यांची असते, आपल्याला पण वेळेत आवरायचं असतं, त्यामुळे हे होतंच. आणि सकाळी थोडीशी हायगाई करतो ते आपण फक्त उठण्याची, मग उठण्याची हायगाई केली की हे काम आपल्याला असे करावं लागतात, एक सलग 2-2, 3-3 कामं सोबत केले तर कामं होऊन जातात, नसता मसारा होतो. नाहीतर मग कुठली तरी एक भाजी आणि पटकन 2-4 पोळ्या करून घेणं हे काम करावं लागतं, मग दुसरं एक्स्ट्राचं काम काहीही होत नाही आपल्याकडून. तर चला, असं त्यामुळे मग वेळेचा गोंधळ होतो. आणि मग मला तर सगळेच म्हणतात तुझं कधीच वेळेत आवरत नाही, आणि हो, माझं नाही आवरत, मला थोडासा वेळ एक्स्ट्रा दिसला तर मी काहीतरी एक्स्ट्राचं काहीतरी करते, त्यामुळे सुद्धा मग माझं नाही आवरत. आणि वेळ कमी असेल तर कमी वेळात आवरून घेते, जास्त असेल तर थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी करते, म्हणून मग माझा तो वेळ मॅनेज नाही होत कधी पण. आणि कधीही म्हणजे परफेक्टली एक आपल्याला वेळ 10 मिनटंच राहिला आणि 20 मिनटात आपण अगोदरच थोडंसं रिलॅक्स राहावं असं सुद्धा माझ्याच्यानं होत नाही आहे. तर तुम्हीसुद्धा कुणी कामाला जाणारे वर्किंग असाल तर तुमच्याकडून पण असं होतं का, आणि तुम्हीसुद्धा असंच तुमचं रुटीन असतं का, एकदम रिलॅक्स असतं? मला तर वाटतं कुणीही गृहिणी जी कामाला जाते किंवा घरचंसुद्धा एखादा बिझनेस असेल स्वतःचा, तर करिअर असो बिझनेस असो काहीही असो, आपल्याकडून टाईम मॅनेजमेंट हा ठेवला तरच मॅनेज होतो, नसता असा आपलं गोंधळ होतो. सो एकीकडे कणिक मळत असल्यामुळे मी भजे जे आहेत ते चमच्यानं टाकलेले आहेत आणि एकीकडे हे केलेलं आहे, जहाऱ्यानं हलवून घेतलेले आहेत, म्हणजे हात तोच भर का हात पुन्हा कणिकला लावण्यापेक्षा चमच्याचा वापर केलेला आहे. तर चमच्यानं थोडीशी भजी जी आहेत ती मोठी मोठी पडतात. बघा, आमची पोलिशीनबाई तयार झालेली आहे, तिचा शाळेत RSPचा हा ड्रेस असतो. तर खूप म्हणजे तो ड्रेस घातला की मला तर एक ड्युटीवर जॉईन होताना जे आपण तयार होतो ना तेच फिलिंग येतं. तर असो झालेली आहे माझी कणिक वगैरे मळून आणि एकीकडे भजेसुद्धा तयार होत आहेत, एकीकडे कारल्याची भाजीसुद्धा तयार होती. थोडीशी कणिक वगैरे मळून झाली की मी काय केलेलं आहे,
थोडंसं किचन आवरून घेतलेलं आहे. थोडंसं किचन आवरलं म्हणजे आपल्याला पण थोडंसं टापटीप पण वाटतं बघणाऱ्यालाही आणि आपल्याला स्वयंपाक करताना सुद्धा. तर म्हणून किचन हे थोडंसं आवरून घेतलं आणि राहिलेलं काम हाती घेतलेलं आहे. म्हणजे हेच काम आहे आपलं कंटिन्यू करायचं. एकदा पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तिथून आपल्याला हलता येत नाही. तर बघा भजे आपले झालेले आहेत. मस्त खुसखुशीत छान पालक भजी झालेले आहेत. आणि पालकाचे खूप सारे फायदे आहेत. आपण पालकाचं सूप करू शकतो. पालकाची भाजी वेट लॉससाठी खूप चांगली आहे. आणि त्याचबरोबर टेस्टसाठी चटपटीत खायचं असेल तर अशी पालक भजीसुद्धा आपण करू शकतो. चला आज थोडीशी देवाला फुलं भेटली होती. फुलं असले की मला देवपूजा बघायला आणि करायला खूप आवडते. नाही झाली तरी मी आवर्जून देवापाशी जाऊन थोडासा फोटो व्हिडिओ तरी घेत असते. मला खूप छान वाटतं. आणि हा थोडासा व्हिडिओ विसरलेला होता. सगळ्यांनी नाश्ता वगैरे अगोदर करून घेतला आणि हा गॅलरीत राहिलेला व्हिडिओ. तर इथे बघा आमची ही छोटीशी प्रतीक्षा आहे. घागरा ड्रेस घातलेली लहानपणीची फोटो सर्वांनी बघितले. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं की सगळ्यांनी जुना लग्नातला अल्बम बघून एन्जॉय केलेला आहे. तर आईच्या घरातून दिसणारा थोडासा सूर्योदय आणि हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही आईच्या इथून येताना आजीकडे आलो होतो. तर आजीची थोडीशी भेट घेतलेली आहे आणि एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता, तो म्हणजे आजीने बनवून दिलेल्या पानाचा. तर नातवंडाने म्हणजे मी काय केलं, आम्ही चहा पाणी वगैरे घेतली आणि थोडंसं वरती गेलो. म्हणजे खूप दिवस झालं भावाची वरची रूम आम्ही बघितली नव्हती, म्हणून आम्ही दोघी नणंद भावजया वरती गेलो होतो. त्यावेळेस त्यांनी हा पान बनवण्याचा जो म्हणजे हे आहे ना शौक, तो आजीकडून घेतला. त्यांच्या कसं डोक्यात आलं माहीत नाही मला, पण हां बरोबर आहे. चहा पाणी झाल्याच्या नंतर आजी काय करते, पान खाते. तर मग ह्यांच्याही डोक्यात आलं वाटतं, तर ह्यांनीसुद्धा मग ते पान बनवलेलं आहे. बघूया काय म्हणतायत ते. नाही त्याला दिल नाही याच्यातला देतो काढावा मोठ्या माणसाने लहान माणसाने करून देऊ नसतं. माहित नाही ना उलट का तोवर ह्या घरात तुला अन्न पाणी काही मिळणार नाही. तिथं मग कृती कशाला घेऊन घ्यायचं बस का काट बाजार बाया असतं काट नाही माझा असं बांधते का पण काही काय नाही बांधून असं असतंय बघ ते गुलगुल करते आपल्या कुठे चला इथं पान बनवण्याचा व्हिडिओ संपलेला आहे आणि हा जाताना सूर्यास्ताचा व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.